मित्रांनो, डोस हा 2 तास 20 मिनिटांचा मल्याळम मेडिकल क्राईम थ्रिलर आहे आणि तो प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे. जरी या आठवड्यात अनेक चित्रपट रिलीज झाले असले तरी मी तोच पाहणार आहे. थोडक्यात सांगायचं तर हा एक असा थ्रिलर आहे जिथे घडतं कमी आणि दाखवलं जातं जास्त. याचा स्क्रीन प्ले एखाद्या सायको थ्रिलर सिनेमासारखाच आहे, फक्त पार्श्वभूमी हॉस्पिटलची आहे. हॉस्पिटलचे सर्व सीन्स चांगले आहेत, तेच या सिनेमाचे मेजर हायलाइट आहेत. तो अर्धा तास मात्र फिल्मच्या फर्स्ट हाफ मध्ये खूप एंगेजिंग वाटतो. नेमकं काय घडलं असेल असं वाटत असतानाच इम्पॅक्ट नसलेलं इन्व्हेस्टिगेशन, प्रेडिक्टेबल क्लायमॅक्स आणि अगदी सिली कारणाने सिनेमा संपतो. तो हॉस्पिटल सीन्स ज्या सस्पेन्सने शूट केलाय ती पद्धत छान आहे. त्यामुळे पाहिलं तर फक्त अशा काही सीन्ससाठीच पाहावं लागेल. आधी पाहिलेल्या अनेक सिनेमांसारखाच याचा शेवट होतो आणि डोस या टायटलचा अर्थ काय हे क्लायमॅक्सला समजते. आता फॅमिली सोबत पाहू शकतो का? तर हो, नक्कीच. यात काही अडल्ट कंटेंट नाहीये. कथेनुसार एका हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले रुग्ण मरत आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारण कोणालाच माहीत नाही. अशा अनेक घटना घडत असताना जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं तेव्हा काय समोर येतं आणि शेवटी काय होतं हीच याची स्टोरी आहे. प्लस पॉइंट्स म्हणजे फर्स्ट हाफ मधले हॉस्पिटल सीन्स, परफॉर्मन्सेस आणि काही थ्रिलिंग वाटणाऱ्या गोष्टी. याचं BGM ही उत्साही वाटतं. मायनस पॉइंट्स बद्दल बोलायचं तर अर्ध्या तासानंतर खरी स्टोरी सुरू होते. तोपर्यंत थोडा कंटाळा येतो. पण एकदा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं की त्यांनी दिलेली कारणं आणि तो सगळा सेटअप बघून ते पटण्यासारखं वाटतं. तसं काहीच नाहीये. त्या मल्टी पर्सनॅलिटी डिसऑर्डरला तर अजिबात हायलाइट केलं नाहीये. जास्त बोललो तर स्पॉइलर होईल म्हणून मी खोलात जात नाहीये. तर फायनल मूव्ही वर्डिक्ट असा आहे की हॉस्पिटल मधले सीन्स थोडे इंटरेस्टिंग आहेत. बाकी सिनेमा तसं काही खास नाहीये. काही दृश्यांसाठी हा चित्रपट पाहू शकता. मी याला 5 पैकी 2.5 स्टार्स देईन. अधिक रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.